हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत लॉगॅरिथम्स. मागील व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हे बघितलं होतं. तर आज आपण लॉगॅरिथम हा एक चॅप्टर आहे तो बघणार आहोत. तर त्याच्यातले जे काही पॉइंट आपण बघणार आहोत ते या ठिकाणी मी मेन्शन केलेले आहेत. तर पहिला पॉइंट आहे डेफिनेशन. तर लॉगॅरिथमची डेफिनेशन काय आहे ती बघणार आहोत आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ लॉगॅरिथम. तर लॉगॅरिथमचे डिफरंट टाइप्स आहेत, तर ते कुठले टाइप आहेत तर ते आपण बघणार आहोत. त्यानंतर आहे लॉज ऑफ लॉगॅरिथम्स. ओके, तर या ठिकाणी लॉगॅरिथमचे जे काही लॉज आहेत वेगवेगळे ते लॉज आपण बघणार आहोत आणि हे जे लॉज आहेत ते आपण विदाउट प्रूफ बघणार आहोत. म्हणजे ते ऍज इट इज आपल्याला यूज करायचे आहेत एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. आणि लास्टला आपण बघणार आहोत एक्झाम्पल्स. सो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सो लॉगॅरिथम बघण्याच्या आधी आपण पहिल्यांदा लॉज ऑफ एक्सपोनंट बघणार आहोत. हे बघण्याचं रिझन हेच की हे जे काही फॉर्म्युले आहेत ते आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना खूप युजफुल होणार आहेत. सो ते बघूया आपण वन बाय वन. सो फर्स्ट लॉ आहे एक्सपोनंटचा. आता एक्सपोनंट आहे म्हणजे काय की एखाद्या नंबरची काहीतरी पॉवर आहे, तर त्या नंबरची पॉवर आहे म्हणजे काय की तो नंबर तितक्या वेळा आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो स्वतःला. तर त्या ठिकाणी बघा इथे ए रेस टू एम, म्हणजे ए हा एम वेळा मल्टिप्लाय झालाय म्हणून त्याला आपण ए रेस टू एम असं लिहितो आणि इंटू ए रेस टू एन. तर या ठिकाणी बघा हे जे दोन्ही बेस आहेत ए तो सेम आहे, फक्त काय होतीये पॉवर चेंज होतीये आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे. तर या केसमध्ये याला आपण कसं लिहू शकतो, ए रेस टू एम प्लस एन. ठीक आहे, सो हा झाला आपला पहिला फॉर्म्युला. आता सिमिलरली जसं इथे मल्टिप्लिकेशन आहे तसं डिव्हिजनच्या बाबतीत काय होतं ते बघूया. सो सेकंड फॉर्म्युला आहे ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन. या ठिकाणी बघा बेस सेम आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे ही की तुमचा बेस सेम असेल तरच त्यांच्या पॉवर्सची जर मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन होते आणि आता इथे जर डिव्हिजन असेल तर त्या केसमध्ये काय होते, इज इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन, म्हणजे त्या पॉवर्सची काय होते, सबट्रॅक्शन होते. ठीक आहे, सो हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुमचा बेस सेम असला पाहिजे या दोन केसेसमध्ये. आता थर्ड वन आहे ए इंटू बी आणि होल ब्रॅकेट रेस टू एम, म्हणजे दोन नंबर्स आहेत त्यांचा प्रोडक्ट आहे आणि त्या दोघांची एकत्रित पॉवर किती आहे, एम आहे. तर त्या केसमध्ये काय होतं की आपण त्या दोघांना सेपरेट सेपरेट पॉवर लिहू शकतो, जसं की इक्वल टू ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम. तर या ठिकाणी आपण काय केलं, ती पॉवर दोघांनाही सेपरेट करून लिहिली. सिमिलरली फोर्थ वन आहे ए डिवायडेड बाय बी आणि होल ब्रॅकेट रेस टू एम. सो सिमिलरली त्याला आपण कसं लिहू शकतो, इक्वल टू ए रेस टू एम डिवायडेड बाय बी रेस टू एम. म्हणजे त्या दोघांची काय करू शकतो, वेगवेगळी पॉवर लिहू शकतो. इथे या ठिकाणी एकत्रित लिहिली होती, ती इथे सेपरेट करून लिहिली. आता नेक्स्ट हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे जो की खूप ठिकाणी यूज केला जातो. तर तो आहे ए रेस टू एम अँड होल ब्रॅकेट रेस टू एन. म्हणजे ए रेस टू एम याची जी काही पॉवर आहे ती एन आहे. जर असं असेल तर त्याला कसं लिहितात, इक्वल टू ए रेस टू एम इंटू एन. सो ह्या ज्या काही पॉवर्स असतील मल्टिप्लाय झालेल्या रेस टू असतील, ए रेस टू एम रेस टू एन असेल तर त्या जे काय असतील पॉवर त्यांचं काय होतं, प्रोडक्ट होतो या ठिकाणी. नेक्स्ट आहे 6-1 दॅट इज ए रेस टू 0 इज इक्वल टू 1 आणि इथे कंडिशन दिली त्यांनी की ए इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे कुठल्याही नॉन झिरो नंबर्सचा जर तुम्ही 0th पॉवर घेतले, ठीक आहे, जर त्याची पॉवर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू ऑलवेज किती येते, 1 येते. तो हा एक फॉर्म्युला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ए रेस टू मायनस एम. ठीक आहे, सो ए ची निगेटिव्ह पॉवर आहे या ठिकाणी, तर त्याला आपण कसं लिहू शकतो, इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू एम. म्हणजे ही जी काही निगेटिव्ह पॉवर होती ती आपण कशात कन्वर्ट केली, पॉझिटिव्ह पॉवरमध्ये कन्वर्ट केली, पण त्या ठिकाणी काय चेंज होतो, तर 1 अपॉन येतं ते. ठीक आहे, सो आपण हे इक्वल टू असल्यामुळं कधी जर आपल्याला हे असेल तर त्याच्या जागी आपण हे पण लिहू शकतो आणि याच्या जागी हे पण लिहू शकतो. आता नेक्स्ट आहे 8-1 दॅट इज ए रेस टू एम डिवायडेड बाय एन. आता बघा जेव्हा पॉवर्स आपल्याला इंटिजर दिलेले असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटिजर्स, त्या सिंपल पॉवर असतात. पण ज्यावेळेस 1 अपॉन एन म्हणजे काहीतरी डिवाइड असते एखादी नंबर, तर त्या केसमध्ये ते काय असतं, त्याचं रूट असतं. ठीक आहे, जसं की जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर त्याला काय लिहितो, ए रेस टू 1/2 लिहितो, बरोबर, स्क्वेअर रूट असल्यामुळे. म्हणजे ती जी काय पॉवर आहे 2 ती डिवाइड होते स्क्वेअर रूटमध्ये. तर तसंच इथे एन डिवाइड आहे म्हणजेच एचं काय आहे, हे एनथ रूट आहे, म्हणून त्याला आपण असं लिहू शकतो एनथ रूट ऑफ ए आणि इथे ए रेस टू एम ए ची पॉवर आहे म्हणून इथे एनथ रूट ऑफ ए रेस टू एम. सो ही जी काय टर्म आहे तिला पॉवरच्या फॉर्ममध्ये आपण असं लिहू शकतो.
सो हे 1 ते 8 फॉर्म्युले आहेत या ठिकाणी लॉज ऑफ एक्सपोनंटचे आणि हे आपल्याला यूज करायचे आहेत लॉगॅरिथम मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. आता आपण ऍक्च्युली लॉगॅरिथमला सुरुवात करूया. ओके, सो लॉगॅरिथमची डेफिनेशन बघूया. सगळ्यात आधी लॉगॅरिथमची डेफिनेशन मी रीड करते, त्यानंतर एक्सप्लेन करते. इफ y इज इक्वल टू a रेज टू x where a is strictly greater than 0, a is not equal to 1 and a belongs to real number, that is r, then same expression can be expressed in equivalent logarithmic form as x is equal to log of y to the base a and read as x is called logarithm of y to the base a. ठीक आहे. सो ही जी काय आहे ती लॉगॅरिथमची डेफिनेशन आहे. बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे तर y इज इक्वल टू a रेज टू x, म्हणजे y हा नंबर जो आहे तो एका नंबरच्या पॉवरमध्ये एक्सप्रेस केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे a या नंबरची काहीतरी x ही पॉवर घेतली आहे आणि ही जी काय व्हॅल्यू आहे ती आपली y आहे आणि त्याच्यात त्यांनी कंडिशन दिलेल्या आहेत की a हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 पाहिजे, म्हणजे इथे आपल्याला सगळे पॉझिटिव्ह नंबर घ्यायचे, शिवाय त्याच्यात a हा नॉट इक्वल टू 1, म्हणजे तो 1 पण नसला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 1च्या पुढचे जे काही नंबर आहेत 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी ते नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि a बिलॉंग्स टू r. आता इथे 1, 2, 3, 4 सॉरी 2, 3, 4, 5 जर घेतले तर ते इंटिजर आहेत, पण आपण रिअल नंबर म्हणत आहोत या ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणी रॅशनल नंबर पण येतील, म्हणजे 2/3 पॉईंटमध्ये नंबर येतील 0.001, 2. ओके, सो सगळे रिअल नंबर्स येतील जे की पॉझिटिव्ह असतील आणि 1च्या पुढचे असतील. ठीक आहे, किंवा त्याच्या अगोदरचे पण चालतील आपल्याला 0 to 1च्या मधले, फक्त आपल्याला स्ट्रिक्टली 1 नको आहे आणि ते स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 हवेत. जर हे अशा टाईपचे एक्सप्रेशन असेल तर याला आपण काय म्हणतो एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतो. ठीक आहे, आणि हा जो काय एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे त्याला इक्विव्हॅलंट लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. तर तो फॉर्म कसा लिहितात तर बघा x इज इक्वल टू लॉग ऑफ y टू द बेस a. सो हे बघा ह्या जर फॉर्ममध्ये असेल तर त्याला असं लिहितात. ठीक आहे, सो हे दोन इक्विव्हॅलंट फॉर्म आहे आणि याचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. सो हा झाला आपला लॉगॅरिथमिक फॉर्म आणि ही त्याची डेफिनेशन झाली. आता एक्झाम्पल बघूया आपण 2-3, जेणेकरून थोडीशी आयडिया क्लिअर होईल. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा या ठिकाणी, इफ 32 इज इक्वल टू 2 रेज टू 5. बघा जर आपण 2ची 5th पॉवर घेतली तर त्याचा आन्सर येतं 32. हा झाला आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता या एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपल्याला लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायचे. तर बघा लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करताना जसं या ठिकाणी काय म्हटलंय एक्स म्हटले, तर या ठिकाणी एक्स कोण आहे 5 आहे, म्हणून 5 इथे आला इक्वल टू लॉग ऑफ इथे y आहे, तर आपली y ची व्हॅल्यू किती या ठिकाणी 32 आहे, म्हणून बघा इथे 32 आला आणि त्यानंतर ना इथे टू दी बेस a आहे, तर इथे आपला बेस किती आहे a 2 आहे. आपण हा जो काय फॉर्म आहे तो ह्याच्याबरोबर कम्पेअर करतो इथे, त्यामुळे इथे a ची व्हॅल्यू 2 आहे म्हणून इथे बेस किती आला 2. म्हणजेच आपण 32 इज इक्वल टू 2 रेज टू 5 या एक्सपोनेन्शियल फॉर्मला इक्विव्हॅलंट लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं लिहिलंय तर 5 इज इक्वल टू लॉग ऑफ 32 टू द बेस 2. हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. आता आपण सेकंड बघूया. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण रिअल नंबर घेत आहोत सगळे पॉझिटिव्ह. सो इफ 10 इज इक्वल टू 100 रेज टू 1/2, म्हणजे जर आपण 100चं स्क्वेअर रूट घेतलं तर ते किती येईल 10 येईल. तर हा एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा कन्वर्ट होईल लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये, सेम आपण याच्यावर कम्पेअर केलं तर या ठिकाणी बघा आपला y आहे 10, a आहे 100 आणि x आहे 1/2. तर याच्या फॉर्म नुसार लिहायचं झालं तर x म्हणजेच 1/2 इज इक्वल टू लॉग ऑफ y किती आपला 10 आहे या ठिकाणी आणि बेस किती आहे 100. सो या पद्धतीने आपण याला लिहून घेतलं. सो हे झालं आपलं लॉगॅरिथमची डेफिनेशन आणि त्याचे 2 सिंपल एक्झाम्पल. आपल्याला याच पद्धतीने लॉगॅरिथमचे काही एक्झाम्पल आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. सो आता नेक्स्ट पॉइंट बघूया आपण, टाइप्स ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे, सो मेनली 2 टाईप आहेत लॉगॅरिथमचे, नॅचरल लॉगॅरिथम आणि कॉमन लॉगॅरिथम. ठीक आहे, सो या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स हा आहे की नॅचरल लॉगॅरिथम मध्ये त्याचा बेस जो काय आहे तो ई असतो. ठीक आहे, तो बेस नेपियर नंबर असतो तर तो त्याचा बेस असतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इथे दिले बघा लॉग ऑफ 7 टू द बेस ई, लॉग ऑफ 5 टू द बेस ई. ठीक आहे, सो हे अशा फॉर्म मध्ये जर काय असेल तर ते असतात आपले नॅचरल लॉगॅरिथम. आणि कॉमन लॉगॅरिथम मध्ये काय असतं तर तो बेस असतो तो 10 असतो. ठीक आहे, सो त्याचे एक्झाम्पल आहेत ते असे बघा लॉग ऑफ 5 टू द बेस 10, लॉग ऑफ 9 टू द बेस 10. ठीक आहे, सो हे या पद्धतीचे एक्झाम्पल असतात.
म्हणजे थोडक्यात काय की दोन टाइप्स आहेत आणि डिपेंड अपॉन बेस ते काय होतात, क्लासिफाईड होतात. जसं की जर बेस ई असेल तर तो नॅचरल लॉगॅरिथम, बेस 10 असेल तर तो कॉमन लॉगॅरिथम. ठीक आहे, आणि त्याचे हे एक्झाम्पल्स. आता या ठिकाणी आपण काही फॉर्म्युले बघणार आहोत जे की लॉगॅरिथमच्या डेफिनेशनवरून आपण फाइंड आउट केलेले आहेत. तर याचं टायटल जे आहे ते या प्रकारे, डिडक्शन फ्रॉम द डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे, म्हणजे आपण डिडक्ट केलेत ते सगळे, म्हणजे ओरिजिनल जो फॉर्म्युला आहे त्याचा यूज केलाय, त्याला तोच फॉर्म्युल्यातल्या व्हॅल्यूज यूज करून आपण नवीन एक फॉर्म्युला तयार केले. ठीक आहे, सो असे या ठिकाणी फॉर्म्युले आहेत आणि ते आपण बघूया. तर पहिला फॉर्म्युला आहे बघा, वी नो दॅट a raised to 0 इज इक्वल टू 1. आता हे जे काय आहे a raised to 0 इज इक्वल टू 1 आणि a इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे, हे आपण कशात बघितलं होतं, लॉज ऑफ एक्सपोनंट जे बघितलं सुरुवातीला त्याच्यामध्ये होतं. तर ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता हा जो फॉर्म आहे तो आपल्याला कन्वर्ट करायचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कशामध्ये, तर लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये. मग जर हा a raised to x इज इक्वल टू y अशा फॉर्ममध्ये असेल तर लॉग कसा असतो, लॉग ऑफ y टू द बेस a इज इक्वल टू x. तर मग या ठिकाणी जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळेल, लॉग ऑफ 1 टू द बेस a इज इक्वल टू 0. म्हणजेच काय की लॉगॅरिथम ऑफ नंबर 1 टू एनी बेस इज 0. ठीक आहे, म्हणजे जर आपण 1चं लॉगॅरिथम घेतलं कुठल्याही बेससाठी, a ह्या नंबरच्या बेससाठी, तर ते काय येतं, ऑलवेज 0 येतं. सो हा इम्पॉर्टंट रिझल्ट आहे जो की आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना वापरायचा आहे. नेक्स्ट पुढे आहे, वी नो दॅट a raised to 1 इज इक्वल टू a. कुठल्याही नंबरची जर एक 1 पॉवर घेतली तर तोच नंबर येतो. जर आपण हा एक्सपोनेन्शियल फॉर्म कन्वर्ट केला इक्विव्हॅलंट लॉगॅरिथमिक फॉर्मला तर आपल्याला काय मिळेल, लॉग ऑफ a टू द बेस a इज इक्वल टू 1. सो हे काय मिळालं आपल्याला, अगेन एक फॉर्म्युला मिळाला ज्याचा आपण यूज करू शकतो एक्झाम्पलमध्ये. तर बघा, लॉगॅरिथम ऑफ अ नंबर टू द सेम बेस इज इक्वल टू 1. म्हणजे त्याच नंबरचा लॉग घ्यायचा, म्हणजे लॉग ऑफ a जर घेत असेल तर त्याचा जो बेस असणार आहे तो पण एच असणार आहे, म्हणजे तोच नंबर असेल. जर असं काही असेल तर त्याचा आन्सर ऑलवेज किती असतं, 1 असतं. जसं की लॉग ऑफ 5 टू द बेस 5 घेतला आपण तर अगेन त्याचा आन्सर 1 येईल. लॉग ऑफ -2 टू द बेस -2 देन इट्स आन्सर ऑल्सो इज 1. ओके, सो हा झाला सेकंड फॉर्म्युला. नाव आता थर्ड वन फॉर्म्युला, वी नो दॅट a raised to x इज इक्वल टू y देन x इज इक्वल टू लॉग ऑफ y टू द बेस a. बघा, या ठिकाणी हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे आणि याचा इक्विव्हॅलंट हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. तर ह्या दोन्हींचा यूज करून आपण काय करणार आहोत, आता हा फॉर्म्युला रिराईट करणार आहोत. बघा, इथे a raised to x आहे. ठीक आहे, आणि जर आपण लॉगॅरिथमिक फॉर्म्युला बघितला तर तो काय आहे, x इज इक्वल टू लॉग ऑफ y टू द बेस a. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आहे, ही व्हॅल्यू आहे. जर आपण a raised to x याच्या जागी x ची व्हॅल्यू ही टाकली तर आपल्याला काय मिळेल, इज इक्वल टू y, जे की ऑलरेडी ह्याच इक्वेशन वरून मिळाले. फक्त आपण या ठिकाणी काय केले, x ची व्हॅल्यू रिप्लेस केली याने. ठीक आहे, तर आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला नवीन की a raised to log of y टू द बेस a इज इक्वल टू y. हा नवीन फॉर्म्युला मिळाला आणि याच्यावरती सेपरेटली बेस्ड एक्झाम्पल असतात जे की आपल्याला बघायचे आहेत. आता इथे फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी की सपोज 3 raised to log of 7 टू द बेस 3. बघा, a raised to log of 7 टू द बेस a. ठीक आहे, इथे बेस आणि लॉगचा जो काही बेस आहे आणि पॉवरसाठीचा जो काही बेस आहे ते दोन्ही सेम आहेत. तर त्या केसमध्ये आन्सर काय असतं, हा जो y आहे तो दॅट इज 7. सिमिलरली इथे बघा, रूट ऑफ 5 टू दी पॉवर लॉग ऑफ 21 टू दी बेस √5. हे दोन्ही सेम आहे म्हणून आन्सर येईल 21. ठीक आहे, सो हे अशा टाईपचा एक फॉर्म्युला झाला. नेक्स्ट आहे फोर्थ वन, वी नो दॅट a raised to x इज इक्वल टू y देन x इज इक्वल टू लॉग ऑफ y टू द बेस a. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म, हा लॉगॅरिथमिक फॉर्म. आता आपण मागच्या फॉर्म्युल्यामध्ये काय यूज केला, एक्सपोनेन्शियल फॉर्म यूज केला. आता आपण या ठिकाणी लॉगॅरिथमिक फॉर्म यूज करतो. बघा, इथे काय आहे, लॉग ऑफ y टू द बेस a इज इक्वल टू x आहे. सो इथे y आहे या ठिकाणी, पण ह्याच्यावरून आपण y ची व्हॅल्यू काय लिहू शकतो, a raised to x. मग बघा फॉर्म्युला कसा येईल आपल्याकडे, तर लॉग ऑफ a raised to x टू द बेस a इज इक्वल टू काय असतं, x असतं. सो हा एक फॉर्म्युला मिळाला आपल्याला. याच्यावर बेस एक्झाम्पल बघूया. लॉग ऑफ 3 स्क्वेअर टू द बेस 3 इज इक्वल टू 2. बघा, इथे जो काही लॉग ऑफ 3 आहे, 3 स्क्वेअर टू द बेस 3, हे दोन्ही सेम असल्यामुळे फक्त काही आन्सर याचं पॉवर येईल दॅट इज 2. सिमिलरली या ठिकाणी बघा, लॉग ऑफ 5
रेस्ट टू 4 टू द बेस 5 इज इक्वल टू 4. सो हे एक त्या टाईपचं एक्झाम्पल झालं. सो या पद्धतीने आपण हा जो काही फॉर्म्युला आहे तो एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करू शकतो आणि याच्यावरती बेस पण एक वेगळे प्रॉब्लेम आहेत ते की आपण बघणार आहोत. आता नेक्स्ट आहे लॉज ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे. सो या ठिकाणी बघा लॉगॅरिथम विदाउट प्रूफ. सो विदाउट प्रूफ याचा अर्थ काय की हे जे काही फॉर्म्युले आहेत त्याचे आपण प्रूफ बघणार नाही आहोत, डायरेक्टली ते रिझल्ट म्हणून यूज करणार आहोत एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. सो पहिला फॉर्म्युला आहे पहिला लॉ आहे आपला लॉगॅरिथम ऑफ अ प्रॉडक्ट. ठीक आहे. सो बघा इफ m, n and a आर अ पॉझिटिव्ह रियल नंबर्स and a is not equal to 1, then log of m into n to the base a is equal to log of m to the base a plus log of n to the base a. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की कुठल्या तरी दोन नंबरचा प्रॉडक्ट असेल लॉगच्या आतमध्ये, म्हणजे लॉग ऑफ दोन नंबरचा प्रॉडक्ट टू द बेस ए आणि तो जो ए आहे तो नॉट इक्वल टू 1 पाहिजे आपल्याला. जर असं असेल तर त्या दोन नंबरचा प्रॉडक्टला आपण कसं सेपरेट करू शकतो, तर लॉग ऑफ m टू द बेस a प्लस लॉग ऑफ n टू द बेस a. ठीक आहे. सो या पद्धतीचा हा लॉगॅरिथम लॉ झाला आपल्या प्रॉडक्टचा. आता याच्यावरती बेस्ट एक एक्झाम्पल बघूया आपण, म्हणजे थोडीशी आयडिया क्लिअर होईल. एक्झाम्पल लॉग ऑफ 7 इंटू 5 टू द बेस 2. बघा या ठिकाणी या दोन नंबरचा प्रॉडक्ट आहे आणि बेस किती आहे 2 आहे. तर त्याला आपण कसं सिम्प्लिफाय करून लिहू शकतो, तर इक्वल टू लॉग ऑफ 7 टू द बेस 2 प्लस लॉग ऑफ 5 टू द बेस 2. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो लॉग ऑफ m इंटू n असेल तर. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे लॉगॅरिथम ऑफ कोशंट. सो नेक्स्ट रूल आहे लॉगॅरिथम ऑफ कोशंट. तर त्याच्यामध्ये बघा इफ m, n and a आर अ पॉझिटिव्ह रियल नंबर्स and a is not equal to 1, then log of m divided by n to the base a is equal to log of m to the base a minus log of n to the base a. बघा जसा वरचा फॉर्म्युला आपण प्रोडक्ट साठी बघितला तसाच हा फॉर्म्युला आपण क्वेश्चन साठी बघत आहोत. सो या ठिकाणी बघा लॉग ऑफ m डिवायडेड बाय n आहे. तर यामध्ये लिहिताना काळजी काय घेतली बघा की लॉग ऑफ m जो नंबर आहे वरती न्यूमरेटरला तो अगोदर घेतला, दॅट इज लॉग ऑफ m टू द बेस a मायनस जो डिनॉमिनेटर नंबर आहे तो मायनस केलाय मायनस लॉग ऑफ n टू द बेस a. सो हा आपला लॉगॅरिथम ऑफ कोशंटचा जो काही लॉ आहे तो त्याचा फॉर्म्युला आहे आणि हा पण फॉर्म्युला आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करायचा आहे. तर याच्यावर बेस्ट एक एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल आहे लॉग ऑफ 8/7 टू द बेस 9 इज इक्वल टू लॉग ऑफ 8 टू द बेस 9 मायनस लॉग ऑफ 7 टू द बेस 9. सो सिम्पली जसं फॉर्म्युलामध्ये दिलं होतं तसंच आपण या ठिकाणी ते यूज केलं आहे. लॉग ऑफ m अपॉन n असेल तर लॉग ऑफ m टू द बेस a मायनस लॉग ऑफ n टू द बेस a. सो त्या फॉर्ममध्ये आपण त्याला लिहिलं आहे. आता या ठिकाणी बघा आपण जो काही रिझल्ट बघितला त्याच्यावरती बेस्ट एक करोलरी आहे. सो करोलरीचा याचा अर्थ काय की तुम्हाला जो काही रिझल्ट अगोदर मिळालेला आहे त्या रिझल्टमध्ये तुम्ही थोडेशा व्हॅल्यूज चेंजेस करून एक नवीन रिझल्ट जनरेट करत असता आणि त्या नवीन रिझल्टलाच काय म्हणतात करोलरी, कारण ओरिजिनल रिझल्ट पासून ती आपण मिळवलेली असते म्हणून ही झाली करोलरी. आता इथे जी करोलरी आहे ती अगोदर मी लिहिलेली आहे आणि नंतर ना त्याचं प्रूफ पण बघितलेलं आहे. सो बघा करोलरीसाठीचा तो फॉर्म्युला आहे की लॉग ऑफ 1/x टू द बेस a इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ x टू द बेस a. सो हा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला कसा मिळाला ते आपण बघणार आहोत, पण हे लक्षात ठेवायचं आहे की जर 1/x या फॉर्ममध्ये असेल तर त्याला डायरेक्टली आपण या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. सो आता हे आलं कसं ते बघूया. सो कन्सिडर लॉग ऑफ 1/x टू द बेस a सो इज इक्वल टू, आता बघा इथे 1/x आहे म्हणजेच m/n या फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. तर मग त्याला आपण लॉगॅरिथम ऑफ कोशंटचा यूज करून कसं लिहू शकतो, तर लॉग ऑफ 1 टू द बेस a मायनस लॉग ऑफ x टू द बेस a. ठीक आहे. सो हा फॉर्म्युला इथे वापरला. आता नेक्स्ट लाईन बघा इक्वल टू इथे या ठिकाणी 0 येईल आणि मायनस लॉग ऑफ x टू द बेस a येईल. तर इथे 0 येण्याचं रिझन काय की आपण जे फॉर्म्युले बघितले ते बघा डिडक्शन फ्रॉम दी डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम, त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला होता की लॉग ऑफ 1 टू द बेस a इज इक्वल टू 0, म्हणजे 1चा लॉग घेतला आपण टू दी एनी बेस
त्याची व्हॅल्यू काय असते ऑलवेज 0. तो फॉर्म्युला या ठिकाणी यूज केल्यामुळे हे 0 झालं. सो फायनली काय मिळालं आपल्याला लॉग ऑफ 1/x टू द बेस a इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ x टू द बेस a. सो हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मिळाला. म्हणून हा फॉर्म्युला आपण जो ओरिजिनल लिहिला होता त्याचं प्रूफ या ठिकाणी बघितलंय. प्रूफ बघण्याचं रिझन हेच की आपण रिझल्टचा यूज करून ही फॉर्म्युला जो आहे तो कसा जनरेट केला ते बघायचं आहे. हा प्रूफ तुम्हाला कुठे विचारला जाणार नाहीये. फक्त जस्ट एक की आपल्याला कळावं की ह्या गोष्टी कशा जनरेट झाल्यात. ठीक आहे. सो त्याच्यासाठी या ठिकाणी हा प्रूफ दिला आहे. नेक्स्ट आता आपण एक्झाम्पल बघतो याचं. सो बघा या ठिकाणी एक्झाम्पल आहे मायनस लॉग ऑफ 0.1 टू द बेस 7. ठीक आहे. सो इज इक्वल टू त्याला कसं लिहिलंय मायनस लॉग ऑफ 0.1. सो दॅट इज 1/10 टू द बेस 7. सो त्याला त्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं. आता बघा इथे लॉग ऑफ 1/x टू द बेस a अशा फॉर्म मध्ये आहे. तर त्याला ह्या फॉर्म्युलाचा यूज करून कसं कन्वर्ट करू शकतो मायनस लॉग ऑफ x टू द बेस a. म्हणजेच ते काय येईल इक्वल टू हे मायनस साइन ऍज इट इज राहील आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये याच्या जागी काय येईल मायनस लॉग ऑफ 10 टू द बेस 7 आणि हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. सो हे मायनस मायनस प्लस होतील आणि इक्वल टू काय मिळेल आपल्याला लॉग ऑफ 10 टू द बेस 7. सो या पद्धतीने आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो एक्झाम्पल मध्ये. आता नेक्स्ट आहे लॉगॅरिथम ऑफ पॉवर. ठीक आहे. सो हा एक अगेन इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे लॉगॅरिथमचा. इफ m and a are a positive real numbers, a is not equal to 1 and n belong to R, then log of m to the power n to the base a is equal to n into log of m to the base a. सो या ठिकाणी बघा की आपण लॉगॅरिथम ऑफ पॉवर म्हणतोय. तर बघा लॉग घेतोय आपण m रेस टू n चा. ठीक आहे. म्हणजे m ची n पॉवर आहे याचा लॉग आपण घेतोय टू द बेस a. तर हा जेव्हा लॉग आपण कन्सिडर करू त्यावेळेस ही जी पॉवर असेल ती काय होते तर लॉगच्या अगोदर मल्टिप्लाय होते. दॅट इज n इंटू लॉग ऑफ m टू द बेस a. सो हा आपला फॉर्म्युला झाला लॉगॅरिथम ऑफ पॉवरचा. आता याचं एक्झाम्पल बघूया. तर एक्झाम्पल आहे लॉग ऑफ 17 रेस टू 4 टू द बेस 2 इज इक्वल टू हा जो पॉवर आहे ती मल्टिप्लाय होईल. दॅट इज 4 इंटू लॉग ऑफ 17 टू द बेस 2. सो हा झाला आपला एक्झाम्पल लॉगॅरिथम ऑफ पॉवर वरती बेस्ड. आता आपण याची करोलरी बघणार आहोत. तर या ठिकाणी 2 करोलरी आहेत. सो त्या 2 करोलरी कशा हे केल्यात ते बघूया आपण. सो फर्स्ट करोलरी आहे की लॉग ऑफ nth रूट ऑफ m टू द बेस a इज इक्वल टू 1/n इंटू लॉग ऑफ m टू द बेस a. सो बघा आता इथे पण अगेन लॉगॅरिथम ऑफ पॉवर हा जो काही रूल आहे लॉ आहे तो यूज केला आहे. सो त्याचं प्रूफ पण आपण इथे बघतोय की ते समजण्यासाठी आपल्याला किती कसं आलंय. सो कन्सिडर लॉग ऑफ nth रूट ऑफ m टू द बेस a इज इक्वल टू लॉग ऑफ m रेस टू 1/n टू द बेस a. बघा सुरुवातीला जे काही फॉर्म्युला बघितले होते आपण लॉज ऑफ एक्सपोनंट मध्ये तर त्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं की nth रूट असेल तर त्याला कसं लिहितो आपण पॉवरच्या फॉर्म मध्ये तर 1/n. सो इथे बघा nth रूट होतं त्याला आपण 1/n च्या फॉर्म मध्ये लिहिले. आता नेक्स्ट लाईन बघा 1/n जी काय आहे ती m ची पॉवर आहे. सो पॉवर रूल जर इथे यूज केला तर ही पॉवर काय होईल लॉगच्या आधी मल्टिप्लाय होईल. दॅट इज 1/n इंटू लॉग ऑफ m टू द बेस a. सो हा झाला आपला प्रूफ या करोलरीचा. सो हा एक फॉर्म्युला आहे जो की आपल्याला यूज करायचा आहे. त्याच्यावरती बेस्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे लॉग ऑफ 7th रूट ऑफ 21 टू द बेस 4 इज इक्वल टू 1/7 इंटू लॉग ऑफ 21 टू द बेस 4. ठीक आहे. सो हे झालं त्याचं एक्झाम्पल. नाव द नेक्स्ट करोलरी दॅट इज करोलरी 2 लॉग ऑफ m रेस टू p इंटू n रेस टू q टू द बेस a. आता बघा हा जो काही फॉर्म्युला या ठिकाणी घेणार आहोत आपण तो कॉम्बिनेशन आहे तुमच्या लॉज ऑफ प्रोडक्ट आणि लॉज ऑफ पॉवरचा. तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा m रेस टू p इंटू n रेस टू q आहे. ठीक आहे. यांचं प्रोडक्ट आहे. तर आधी तो आन्सर काय फायनल ते बघू आणि मग प्रूफ बघूया. सो इज इक्वल टू p इंटू लॉग ऑफ m टू द बेस a प्लस q इंटू लॉग ऑफ n टू द बेस a. सो हे जर अशा फॉर्म मध्ये असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो आणि हे असं लिहिण्याचं प्रूफ म्हणजे जे काय आहे स्टेप ते आपण बघूया. सो पहिल्यांदा कन्सिडर करतोय आपण की लॉग ऑफ m रेस टू p इंटू n रेस टू q टू द बेस a इज इक्वल टू. आता बघा हे 2 नंबर आहेत त्यांचा प्रोडक्ट आहे या ठिकाणी.
सगळ्यात पहिला प्रॉडक्ट रूल यूज करूया, दॅट इज लॉज ऑफ प्रॉडक्ट यूज करूया. सो इज इक्वल टू लॉग ऑफ m रेस टू p टू द बेस a प्लस लॉग ऑफ n रेस टू q टू द बेस a. सो या ठिकाणी बघा आपण लॉज ऑफ प्रॉडक्ट यूज केलाय. 2 नंबरचा प्रॉडक्ट होता, सो इथे ते सेपरेट झाले आणि त्यांची ऍडिशन झाली. आता नेक्स्ट स्टेप आपण काय करणार आहोत, तर पॉवर रूल यूज करणार आहोत, कारण इथे m रेस टू p आहे आणि इथे n रेस टू q आहे. सो ही जी पॉवर आहे ती अगोदर मल्टिप्लाय होईल. सो इज इक्वल टू p इंटू लॉग ऑफ m टू द बेस a प्लस q इंटू लॉग ऑफ n टू द बेस a. सो या पद्धतीने आपल्याला याचा प्रूफ मिळाला. सो हा अगेन एक फॉर्म्युला आहे जो की आपण यूज करू शकतो. आता याच्यावर बेस्ट एक्झाम्पल बघूया. लॉग ऑफ 2 रेस टू 3 इंटू 4 रेस टू 2 टू द बेस 5 इज इक्वल टू 3 इंटू लॉग ऑफ 2 टू द बेस 5 प्लस 2 इंटू लॉग ऑफ 4 टू द बेस 5. सो हे झालं त्याचं एक्झाम्पल. आता फोर्थ जो लॉ आहे तो हा आहे की चेंज ऑफ बेस रूल. तो हा चेंज ऑफ बेस रूल जो आहे तो मोस्ट ऑफ द टाइम्स एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह केला जातो. तुमचे जे काही लॉंग आन्सर असतात लॉगॅरिथमचे, ज्याचे आन्सर्स खूप मोठे असतात, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स चेंज ऑफ बेस रूल यूज केला जातो. सो तो रूल बघूया आधी आपण. इफ m इंटू n f कॉमा n कॉमा a हे जे 3 नंबर आहेत आर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स, n इज नॉट इक्वल टू 1, a इज नॉट इक्वल टू 1. सो n आणि a दोन्ही नॉट इक्वल टू 1 असतील तर लॉग ऑफ m टू द बेस n इज इक्वल टू लॉग ऑफ m टू द बेस a होल डिवायडेड बाय लॉग ऑफ n टू द बेस a. सो आता या ठिकाणी बघा हे जे काही लॉगॅरिथम दिलतं त्याच्यामध्ये त्याचा बेस काय होता, n होता, आणि या ठिकाणी जे काही आपण लिहिलंय त्याच्यामध्ये बेस किती आहे तर a आहे. म्हणजे थोडक्यात काय की जर आपल्याला एखादा बेस दिला असेल, त्या फॉर्म मध्ये नको असेल, आपल्याला दुसरा बेस हवा असेल, तर त्याच्यासाठी आपण हा चेंज ऑफ बेस रूल यूज करू शकतो. आता याचं एक्झाम्पल बघूया. लॉग ऑफ 5 टू द बेस 7 इज इक्वल टू लॉग ऑफ 5 टू द बेस 2 डिवायडेड बाय लॉग ऑफ 7 टू द बेस 2. सो या ठिकाणी आपण काय केले, न्यू बेस काय आपला तर 2 आहे, म्हणजे 7 हा बेस कशाला कन्वर्ट केला तर 2 ला कन्वर्ट केलं. ठीक आहे. सो आता याच्यावरती बेस्ट करोलरी आहेत किंवा रिझल्ट आहेत ते आपण बघूया. सो पहिल्यांदा कन्सिडर करू आपण लॉग ऑफ m टू द बेस n इज इक्वल टू लॉग ऑफ m टू द बेस m होल डिवायडेड बाय लॉग ऑफ n टू द बेस m. आता बघा या ठिकाणी आपण चेंज ऑफ बेस रूल म्हणतोय, म्हणजे हा जो n आहे तो कुठल्याही a या बेस साठी कन्वर्ट करू शकतो. तर आपण या ठिकाणी काय करतोय की n ला कशाने चेंज करतोय, m ने चेंज करतोय. जर आपण m ने चेंज केलं तर काय होईल, लॉग ऑफ m टू द बेस n म्हणजेच हा फॉर्म्युला दॅट इज लॉग ऑफ a टू द बेस a. याचा आन्सर किती असतं 1 असतं, म्हणून किती मिळेल आपल्याला इक्वल टू 1 आणि होल डिवायडेड बाय लॉग ऑफ n टू द बेस m. ठीक आहे. सो आता ही जे काय आहे ते डिवाइड आहे, पण इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. सो लॉग ऑफ m टू द बेस n इंटू लॉग ऑफ n टू द बेस m इज इक्वल टू 1. सो हा अगेन एक इम्पॉर्टंट रिझल्ट आहे. जस्ट लॉगचा प्रॉडक्ट आहे आणि बेस आणि लॉग ऑफ जी व्हॅल्यू आहे त्या दोन्ही इंटरचेंज होत आहेत आणि त्यांचा प्रॉडक्ट आहे, तर त्या केसमध्ये त्याचा आन्सर किती असतं 1 असतं. किंवा आपण हा सुद्धा फॉर्म्युला यूज करू शकतो एक्झाम्पल मध्ये जर आपल्याला बेस अल्टर करायचे असतील तर. ठीक आहे. सो हे झाले आपले लॉज ऑफ लॉगॅरिथम. 4 लॉज आहेत आणि त्याच्यावरती बेस्ट एक्झाम्पल आहेत जे आपण बघणार आहोत.